नमस्कार, मैं नागेश मेवार, फीचर फार्मर ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड नांदेड. आमचे चॅनल आहे फीचर फार्मर म्हणून यूट्यूबला. तर तिथं तुम्हाला सर्व हे क्लिपचे भाग आहेत पाठीमागचे. विनंती पण मागील जे बी 4-5 भाग आहेत ते भाग बघून घ्या. कारण का त्याच्याशिवाय तुम्हाला काही गोष्टी मजा येणार नाही ऐकण्यामध्ये. तर ठीक आहे, मागील 4 भाग पाहताल. त्याच्यानंतर आपला जो आजचा विषय आहे की सोयाबीन उत्पादनबाबत पारंपरिक पद्धत व तांत्रिक पद्धतीमध्ये फार मोठे फरक आहे. फार मोठा काय फरक आहे? ते आपण हे काढला, मी डाटा तयार केला आणि त्या डाटानुसार बघा तुम्हाला काय पडतं त्याच्यात. ते काम आहे माझं, सांगायचं काम आहे, आता ऐकायचं आणि त्या पद्धतीत करायचं तुमचं काम आहे. चांगलं असेल तर करा, नाही असेल तर सोडून टाका. कारण का हे 30 वर्षाचा अनुभव घेतलोय, हे असंच सहज बनलेलं नाही. याच्या बनण्यामागं खूप उद्देश आहे, ध्येय आहे, मेहनत आहे. तर ठीक आहे, जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हे म्हणजे ते लोक आपल्या मित्रांना पाठवून द्या. ठीक आहे, तर पारंपरिक पद्धत आणि तांत्रिक पद्धतीमध्ये काय आपण हे पाहू. पहिलं आपण नांगरटी करतो, वखरटी करतो आपण पारंपरिक पद्धतीत आणि त्यानंतर सरी पद्धत. अंतर कमी असते आपलं. कारण का सरतेने पेरतो ना. त्यानंतर बियाणे जास्त 30 किलो लागतात आपल्याला एकरला, त्याच्यापेक्षाही जास्त लागतात आपल्या पद्धतीनं. 6 आहे बीज प्रक्रिया करत नाही. नसं ते काही ते रायझोम देतात, जसं थायरम दिल्यास ते लावून देतात. तेवढं पद्धत लावलं नाही लावलं आपली मनाची मग कारभार असतं. कारण पारंपरिक पद्धत चालली आपली. पावसाच्या पाण्यावर चालतं सगळं आपलं. त्यानंतर निंदणी तुम्ही करता. निंदणी एखाद्या वेळेस 2 वेळेस शेतकरी करतात. तर 9 एक खत एखादे पोते टाकतो आपण, जे काही भेटलं आपल्या सोडीनुसार. त्यानंतर दवा फवारणी 2 ते 3 वेळा. 3 वेळा म्हणजे लिमिट झाली, तर 2 ते 3 फवारणी करतात आपण. 11व्या माणसे लावून सत्याने पेरतात. माणसं लावून म्हणजे पैसा जास्त लागतात त्यावेळेस. आपल्या मनानुसार पिकाला करतात, म्हणजे इथं आपल्या मनमानी कारभार चालतं, पिकाचा कारभार नाही. एकरी खर्च 20 ते 25% करतात. म्हणजे पहिलं आपले पिढ्यानपिढ्या हे पुढे चाललेलं आहे बापदाद्यापासून, की 25% लावून 100% काढायला पाहिजे. शेतीत उत्पन्न असतं आणि म्हणलं त्या पद्धती खर्च करतात. शेतकरी खर्च करत नाहीच नाही. खर्च पण ते आपल्या मनानं करतो, त्या पिकाच्या मनानं करत नाही. त्यानंतर 14 आहे उत्पादन 5 ते 8 क्विंटल. पण असे शेतकरी म्हणजे फेल आहेत. आता ह्या जगात ह्या युगानुसार चालत असेल, जगानुसार चालत असेल तर मेहनत जास्त करतात. जी बी मेहनत, गाढवा मेहनत चालतं पारंपरिकमध्ये. आणि त्याच्यानंतर प्रॉफिट रेशो 50%. काही टक्का 50%पेक्षा तर जास्त होत नाही, त्याच्यापेक्षा कमीच होईल, पण जास्त काय होणार नाही. पण तेच जर आपण याच्या तांत्रिक पद्धतीमध्ये बघलं, नांगरटी कर, रोटावेटर, हे पैसे लावल्याशिवाय पैसे होत नाहीत, हे नियम आहे. जो पण पैसे लावणार नाही तो पण पैसे भेटत नाही. त्याचं उदाहरण द्यायचं असेल तर आपण मुलाला 10वीला नांदेड सारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी ठेवतो आपण. त्याला चांगलं शाळा, राहण्यासाठी हॉस्टेल, वह्या, पुस्तकं, व्यवसाय मला गाईड हे सगळं देतो. तेवढं करून ट्युशन लावतो आपण. ट्युशनला किती पैसे देतो आपण? 50,000 लाख रुपये देतो. त्या ट्युशनच्या सरांना बोलत नाही की बाबा हे पैसे देऊ लागलं, माझं पोरगं मेरिटमध्ये यायला पाहिजे, नाही तर मला पैसे वापस पाहिजे, असं म्हणतो का? नाही. पण इथं कारण काय माहिती आहे का, ते मास्तर काय म्हणतं की बाबा मी माझ्या 100 पोरं आहेत. ते सगळं सारखं शिके तुम्ही, सगळे पोरं मेरिटमध्ये यावं ही इच्छा असते. पण परीक्षा पोराला द्यायची, मला द्यायची नाही. पोरगा काय शिकला ते त्याच्यावर डिपेंड आहे, त्याला पेपर त्याला लिहायचं. इथं सुद्धा तुम्हाला शेती करायची आहे, फक्त समजून घ्या. ऐकावं जनावं प्रमाणाचं म्हणलेलं आहे शब्द, की सांगण्याचा उद्देश हे आहे, तुमच्या पुढे येण्याचा हे पोहोचण्याचा उद्देश एकच आहे की थोडंसं तुमच्यामध्ये बदला करा. तुमच्या बदलाशिवाय कुठलीच बदल होत नाही, त्याच्याशिवाय पर्यायी नाही. तर हे जे खर्च करायचा आहे विषय निघाला, खर्च केलं तर खर्च येतो. काही काही शेतकरी असे तुमच्या आजूबाजूला बघलं तुम्ही, उत्पन्न खूप काढतात. तीच थोडं दिलं 20-20, 30-30 क्विंटल सोयाबीन काढले. ते जर पश्चिम महाराष्ट्र शेतकरी घेतलं, ते काय म्हणतात 25% नाही 35% जाऊ द्या, खर्च होऊ द्या, पण आम्हाला शाश्वत उत्पन्न पाहिजे, आम्हाला दुप्पट डबल पाहिजे म्हणजे पाहिजे. आम्ही काय करू? कारण त्यांना म्हणजे एकदा सीझन गेल्यानंतर परत येत नाही. काय म्हणतो, एकदा सीझन गेलं तर परत येत नाही. एक एक दाट आमच्या लाडाचं लेकरू आहे, मी काय करू? म्हणजे भक्ती, त्याच्या प्रती, पिकाप्रती भक्ती. मग भक्ती असेल तर काय करायला पाहिजे? लाडात लेकरू असेल तर खर्च करता आला पाहिजे. आपल्या शेताला, आपल्या पिकाला आपण खर्च करायला कोणाला करायला काय नाही ना. आपल्या पिकाला आपण करत असेल तर आपल्याला याच्याप्रती, शेतीप्रती, पिकाप्रती सिस्टीममध्ये यावं लागेल. आणि
ते तांत्रिक माहिती जे बी अपडेट माहिती असते ती घेता आली पाहिजे. ठीक आहे, असो. पहिलं आपण नांगरटी करतो, रोटावेटर करतो, त्याला बेड करतो. बेड सिस्टीम आजकाल ते पण जर पाहिजे असेल बेडशिवाय उत्पन्न होतच नाही. तर अंतर जास्त होतंय, बियाणे कमी लागतात, 10 ते 12 किलो. बीज प्रक्रिया कंपल्सरी रासायनिक वगैरे लागते, जैविक प्रक्रिया करा तुम्ही, कारण का दोन्ही कामाचे एका जमीन दोन्ही लागते. त्यानंतर तुम्ही खताच्या बाबतीत पाणी देण्याचं व्यवस्थापन असतं त्याला. तणनाशके आपण कंपल्सरी मारतो किंवा म्हणजे सोयाबीन निघण्यापूर्वी आणि निघाल्यानंतर 18 ते 21-25 दिवसापर्यंत आपण तणनाशक मारायचं असतं. पिकानुसार समतोल खते, तिथं सेंद्रिय खत पाहिजे त्याला पर्याय तुम्ही जीवाणूचं तुम्ही जीवामृत द्या. ते खूप महत्त्वाचं, जमिनीची पोत वाढण्यासाठी सगळ्यात चांगलं आहे. नुसतं जीवामृत देऊन तुम्ही जीवाणू खतं टाकून घेऊन त्याचा वापर करा. कारण का 5 टोपले शेण लागतं त्याला, गोमूत्र लागतं, त्याला डाळ लागते, पीठ डाळीचं पीठ, त्यानंतर गूळ लागतं, ताक लागतं, एवढ्या झाडाखाली बांधावरची माती लागते. साधी प्रोसिजर आहे. तेवढंच माती खूप झाली तसं 1-2-3 दिवस थोडी मेहनत लागली तर लागली थोडं, पण ते करा म्हणजे तुम्हाला समजेल काय फरक आपली औषध. एखाद एकर करा, अर्धा एकर करा, पाव एकर करा, पण करून पहा. त्यानंतर पिकानुसार समतोल खते म्हणतोय, बॅलन्स डाईट द्यायला पाहिजे. नुसतं एखादं खत करून तसं नाही, त्याला काय लागतं ते आयुष्यात, कोणतं खत लागते, किती लागते, कसं टाकू, केव्हा टाकू, हे हा जो पार्ट आहे तो पार्ट तुम्हाला देता आलाच पाहिजे. आणि त्याला एकदाच खत टाकायचं, डबल डोस टाकायची गरज नाही का, आणि त्याला फिरून टाकायचं आहे. फवारणी इथं एक उलट आम्ही सिस्टीम केलं की फवारणी तुम्हाला 5 वेळा कंपल्सरी करा, आणि ते 65 दिवसामध्येच, 60 ते 65 दिवसामध्ये हे 5 फवारणी व्हायला पाहिजे. ते का व्हायला पाहिजे, त्याचा उद्देश काय, का करायचं असं की आपल्याला दुप्पट उत्पन्न पाहिजे असं ती पाहिजे. कारण का सगळं आपल्याजवळ सिस्टीम उलटी चालू आहे सध्या, तुम्हाला उलटी शिकवलेलं आहे आणि तुम्ही त्या पद्धतीने करता. कारण की मावा पडल्यानंतर फवारणी करा, रोग आल्यानंतर करा, कीड आल्यानंतर का बाबा रोग यावं, कीड यावं, 100 दिवसाचं पीक होईल मी का करू, तर किती आपण काळजी घेता आलं पाहिजे. 100 दिवसामध्ये मला काय पैसे पाहिजेत, मी काय करू, ही आपल्याला त्या गोष्टीची माहिती पाहिजे. पण ते माहितीचा प्रकारच नाही, कारण का सगळ्या गोष्टी आपल्या सध्या शेतकरी बाबतीत सगळे उलटे चालू आहेत. त्यात दोष तुमचं बी नाही, शासनात नाही, सगळेजण आपल्या आपल्या पद्धतीने वागू लागून चाललं. कुठेतरी सिस्टीममध्ये यावं लागलं, सगळ्याला एका जागी यावं लागणार. सगळेजण शेतकरी 51 लोक, 50 लोक आहेत, त्या 50 लोक आणि तुम्ही 51 सगळेजण एका जागेत चमत्कार होऊ शकते. त्याच्यासाठी एक सिस्टीम बसून घेऊन करावं लागतं. ठीक आहे, असो, तो फार भाग वेगळा आहे, वेगळा नाही, तो गरजेचा आहे. पिकाच्या गरजेनुसार करतो, पिकाच्या गरजेनुसार नाही, मग आपल्याला इथं पिकाच्या गरजेनुसार करायचं आहे, मन आपल्या मनानं करायचं नाही. एकरी खर्च 35%, 30 ते 35% करावं लागतं, करावंच लागतं. तरच त्यानं देणार, खाऊ वाटतं तर त्यानं आपल्याला देणार, नाही खाऊ वाटत नाही देणार. उत्पादनात 20 क्विंटल 30 क्विंटल पर्यंत होऊ शकतं, पण तशी विजन पाहिजे, आपलं टार्गेट पाहिजे, तर भेटू शकतं, नाही असं नाही. आता पाऊस लय पडला, कमी पडला, त्याचं काम त्यानं करा. 5 मिनिटाचा आपला भरोसा नाही, जगता की मरता, मग त्याचा विचार करत नाही. त्याचं काम त्यानं करायला, आपलं काम आपण करायला. त्याला जर त्याचा जर विचार करायचा असेल तर मग तुम्हाला वडाचे, पिंपळाचे, लिंबाचे झाड आपल्या वावरात लावता आले पाहिजे. तोडायचं माहीत आहे, लावायचं माहीत नाही. कारण का आपल्याला जगायचं असेल तर भविष्यामध्ये आपल्याला लावता आलं पाहिजे. त्याचं निसर्गाला दोष देऊन चालणार नाही. उत्पादन म्हणजे 20-30 क्विंटल, मेहनत कमी, स्मार्ट काम आहे. त्यात मी काय म्हणतो, उलटं म्हणतो, मेहनत कमी स्मार्ट काम. त्याच्यामध्ये मेहनत कशासाठी कशासाठी कमी, नांगरणी कोण करायला, ट्रॅक्टर, रोटावेटर ट्रॅक्टर, बेड कोण करायला, ट्रॅक्टर. अंतर जास्त झालं, त्यामध्ये बियाणे कमीच लावलं आहेत. दिलेलं बीज प्रक्रिया करायची आहे तुम्हाला, हे सांगायचे म्हणजे काम सगळं कामं मशिनरी आहे. पण स्मार्ट कामं जे आहेत 100%पैकी 70% काम मशिनरी करतात, 20-30% काम तुम्हाला स्मार्ट काम करायचं. ते बी 10-12 दिवस एकरी, 100 दिवसातून फक्त 10-12 दिवस. त्यानंतर मेहनत कमी व्हा, स्मार्ट काम आहे. प्रॉफिट रेशो 70% आहे. 60 ते 70% प्रॉफिट रेशो म्हणजे 100 जर समजा 20 क्विंटल झालं, तर खर्च जाऊन आपला जे 35%, 30% खर्च जाऊन 70% ते प्रॉफिट असायला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. त्याच्यानंतर जे मी थोडंसं काही शेतकऱ्याचं विचारून हे थोडं खर्च काढलं, काय केलं तर खर्च असं त्याचा हिशोब लागू शकतं. शेतकऱ्यांच्या सांगण्यानुसार हे सगळं केलं. नांगरटी बैलाने केलं तर 2500 रुपये, वखरटी 1000, हे जे करतं बैल लावून तर ते 1500 रुपये, बियाणे 3000 रुपये 30 किलोचे, निधनी बाया लावून घेऊन करतो एकरीला 3000 रुपये, खतं DPचे एखादं पोतं, फवारणी 2-3 फवारणी ते 2000, 2 फवारणी 2000 रुपये, कापणीला 4000 रुपये, हल्लरचं जे काही काढतो 60 रुपये पोतं प्रमाणे,
किंवा 100 रुपये पोते प्रमाणे हे आणले तर ते 1200 रुपये असं 19,700 रुपये खर्च यायला. ते जर तांत्रिक पद्धतीमध्ये केलं तर तुम्ही हे ट्रॅक्टरनं करतोय 1200 रुपये नांगरटीचे, रोटावेटरचे 900 रुपये, बेड 2000 रुपये, बियाणे व लावणे 1800 रुपये, बीज प्रक्रिया बियाणे फक्त 12 किलोच धरले आणि बीज प्रक्रिया रासायनिक आणि ते दोन्ही प्रक्रियामध्ये आल्या 1800 मध्ये सगळं होणार. बीज प्रक्रियाचे 400 रुपये लावले तर खत 6000 रुपये, याला बॅलन्स डाईट देतो आपण सर्वच. तणनाशक 1000 रुपये, फवारणीचं 5 वेळचं 8000 रुपये, कापणीचे 4000 रुपये, हल्लर 2000 रुपये, असं जे खर्च धरले एकूण खर्च 27,300 होत आहेत. दोन्ही मिसळून नवीन पर्याय चा एक केलं किंवा ठीक आहे तुमची पद्धत आणि तांत्रिक पद्धत जोड जर केली तर खर्च काय होऊ शकतो, तर खर्च काय काढता येतं आपल्याला. 1200 रुपये नांगरटी, 900 रुपये वखरटी, पेरणी ट्रॅक्टरने, 1500 बियाणे, 22 किलो तणनाशक, खतं, फवारणी, कापणी आणि हल्लर असं जर केलं तर 20,000 रुपये खर्च केलं तर 12 क्विंटल गुणिले उत्पन्न उरलेला 12 क्विंटल, 5,000 प्रमाणे 60,000 होतात. एकूण खर्च उरला 20,000 रुपये, निव्वळ प्रॉफिट 40,000 उरले. साधं सुद्धा गणित बघा त्याचं तुम्ही बघा, एक विषय नाही ते शेतकऱ्याला विचार घेऊन या गोष्टी केल्या. एक तिसरी बाजू आपण मांडलो त्याच्यासाठी की बाबा दोन्हीचं मिश्रण काय केलं तर उत्पन्न वाढू शकतं. तर हाय तर माझं म्हणायचं आहे की बाबा जर तुम्ही तांत्रिकदृष्ट्या जर पाहिलात किंवा कोणी गुरु कन्सल्टन्सी, आमची कंपनी आपल्याला कन्सल्टन्सी देते याच्या बाबतीत. वर्षभराची फक्त 2750 फीस घेतं, पण तुम्ही कुठूनही औषध घ्या, काही घ्या, सगळं व्हॉट्सअपवर एक लिखा 100 बका सांगते. फक्त सिस्टीममध्ये पहिल्या वर्षी एकच चेकर करायचं आहे. का करायचं आहे? तुमच्या हातात लक्ष्मी आहे, तुम्ही काढणार आहात, आम्ही काय काढून देणार नाही. कारण काय खरं काय खोटं काय ते तुम्ही तुमच्यावर लोकांचे केले काय बघू तर बघा, तुमच्यावर तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला समजा तुमच्या हातात काय आहे ते. फक्त एका सिस्टीममध्ये आहे. फक्त आम्हाला 10 ते 12 दिवस द्या सोयाबीनला 1 एकराला. हळद असेल तर 40 दिवस द्या. त्याच्यामध्ये कुठलीही पिके घ्या तुम्ही 2750 मध्ये सगळे तुमचे काय जे काय पिके घेतात सगळ्या पिकाविषयी तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल. पण इतकंच की सिस्टीममध्ये पण ते एकाच एकर म्हणलं की आम्ही म्हणतो की आमचं वावर तुम्ही तुमच्या अंमलानं काय करा, तुम्ही सालदार आहात, तुम्ही सांगता तसं करा व्हॉट्सअपला. कारण का तुम्हाला काही ते दाखवून द्यायचं काय हे सिस्टीम काय चीज आहे, तुम्हाला हे सिस्टीम तुम्हाला फॉलोअप करायचं आहे. म्हणून तुम्हाला आम्ही उलटं घेतलं तुम्हाला समजायसाठी. आणि 2750 दिलं म्हणजे दुकानच एक केलं आहे. 2750 वर्षभर ते काय परवडणार नव्हतं, कारण वर्षभर घेऊन चालायचं म्हणजे फक्त इतकंच की पैसे दिलं तर ऐकते म्हणून पैसे घेणं. तर हे सिस्टीम केलं. जर काही वाटत असेल तर कॉन्टॅक्ट करा. बट नंबर दिलेला आहे माझा. आणि फार मोठा एक आमचे 150 लोकांचा ग्रुप आहे महाराष्ट्रभर. तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं काय असेल शेतीविषयी फक्त तर त्याला सगळ्या गोष्टीची तुम्हाला माहिती देऊ, कन्सल्टन्सी देऊ, ट्रेनिंग देऊ, स्पेशल ट्रेनिंग देऊ, प्रॉडक्ट बी देऊ, काही म्हणजे गरजेनुसार असेल तर, गरज असेल तर. ठीक आहे. धन्यवाद.